नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद आणि शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ तसेच माझ्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मी श्री राजशेखर बमगोंडे, अहिल्याबाई प्रशाला सोलापूर येथील सहशिक्षक आज इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 1 समरूपता या पाठाविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधील काही उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर ते उपघटक याप्रमाणे आहेत। पहिल्यांदा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्यानंतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म, तीन समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या अंतरछेदांचा गुणधर्म, त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या कसोट्या, त्याच्यानंतर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर या उपघटकांचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपण समरूपता, गुणोत्तर प्रमाण आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ या घटकांचा अभ्यास केलेला आहे। तर मित्रांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळ काढलेला आहे। तर याच्या आधी आपण त्रिकोणाच्या कोनावरून होणाऱ्या तीन विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या सूत्रासाठी आपल्याला या तीन प्रकारच्या त्रिकोणांचा सुरुवातीला अभ्यास करायचा आहे। तर कोनावरून होणाऱ्या तीन त्रिकोणाचे प्रकार आहेत। पहिला त्रिकोण आहे लघुकोन त्रिकोण, दुसरा त्रिकोण आहे विशालकोन त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण। तर लघुकोन त्रिकोणामध्ये आता त्रिकोणाच्या तीन बाजू या तीनही पाया असू शकतात आणि उंची मात्र पायाच्या समोरील शिरोबिंदूतून पायावर टाकलेला लंब म्हणजे ही त्या त्रिकोणाची उंची होणार आहे। त्रिकोण एबीसी मध्ये बीसी ही मी पाया घेतली, त्याच्यानंतर त्याच्या समोरची शिरोबिंदू म्हणजे ए या शिरोबिंदूतून बीसी वर एडी लंब टाकलेला आहे, म्हणजे एडी ही उंची झाली। म्हणजेच या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर 1/2 पाया आहे बीसी आणि उंची आहे एडी। त्याप्रमाणे आता विशालकोन त्रिकोण पी क्यू आर हा विशालकोन त्रिकोण आहे। त्यामुळे पी हा कोन त्रिकोणाच्या बाहेर, पी हा शिरोबिंदू त्रिकोणाच्या बाहेर आलेला आहे, त्यामुळे मी किरण आर क्यू वाढवलेला आहे आणि वाढवून पी या शिरोबिंदूतून आर क्यू या किरणावर लंब टाकलेला आहे। म्हणजेच पी एस असं मी त्याला नाव दिलंय। पी एस हा त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाची ही उंची आहे आणि क्यू आर ही पाया आहे। त्याचप्रमाणे त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स वाय आणि वाय झेड ह्या दोन्ही बाजू काटकोन करणाऱ्या त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, त्यामुळे एक्स वाय आणि वाय झेड हे दोन्हीही त्या त्रिकोणांची उंची आणि पाया आपण गृहीत धरू शकतो, कारण ते दोन्हीही एकमेकास लंब आहेत। आता त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 पाया आहे क्यू आर आणि उंची आहे पी एस। त्यानंतर त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये त्रिकोण एक्स वाय झेड चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार घ्या किंवा पाया आणि उंची असे गृहीत धरून या काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी आपण या तीनही सूत्रांचा वापर त्या तीनही त्रिकोणासाठी करणार आहोत। परंतु त्रिकोणाला तीन शिरोबिंदू आहेत, तिन्ही शिरोबिंदूतून आपण उंची आता एबी ही पाया सी या शिरोबिंदूतून लंब टाकला, समजा सीई उंची झाली आणि एबी पाया होते, आणि बी या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर लंब टाकला तर बीडी ही उंची झाली आणि एसी ही पाया होते। या पद्धतीने त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून आपण समोरील बाजूवर लंब काढू शकतो आणि तीन उंची असू शकतात आणि तीनही पाया आपण गृहीत धरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। त्यामुळे
पहिल्यांदा पाया आणि उंची ही संकल्पना आपण त्रिकोणाची स्पष्ट केली. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर याचा अभ्यास करूया आपण. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता या सूत्राचा वापर आपण इथे त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया व PS ही त्या त्रिकोणाची उंची आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया आणि AD ही त्या त्रिकोणाची उंची आहे. तर या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण पहिल्यांदा लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया, पाया आहे QR गुणिले उंची PS. त्याचप्रमाणे त्रिकोण ABC मध्ये एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 पाया आहे BC गुणिले AD ही उंची आहे. हे झालं दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे यांच्या क्षेत्रफळाचे भागाकाराने केलेली तुलना आपण आता करूया. एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 QR गुणिले PS आणि 1/2 ABC चं BC गुणिले AD. तर मित्रांनो, 1/2 या दोन्हींचा लोप होतो इथे. त्यामुळे आपल्याला मिळाला इथे QR गुणिले PS छेद BC गुणिले AD. म्हणजेच QR आणि PS, QR ह्या त्रिकोणाची पाया आणि PS उंची आहे, BC ह्या त्रिकोणाची पाया आणि AD उंची आहे. म्हणजे पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची याच्यावरून त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर आपण QR छेद BC गुणिले PS छेद AD. म्हणजे समजा तुला पहिल्या त्रिकोणाची पाया B1 आणि उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाची पाया आहे B2 आणि उंची H2 असे धरले असता B1 छेद B2 गुणिले H1 छेद H2. म्हणजे आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण A1 आणि याला आपण A2 म्हणूया. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 गुणिले H1 छेद H2 या पद्धतीने आपण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढू शकतो. म्हणजे याच्यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हे स्पष्ट होतं. त्यावरून हे विधान आहे गुणधर्म क्रमांक 1. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. विद्यार्थी मित्र हो, आता आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाहिले, पण त्यास काही अटी आपण लागू करूया. तर पहिली अट अशी असणार आहे, दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर. आणि दुसरी अट अशी आहे, दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर. पहिल्यांदा आपण दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर बघूया. आता मी तुमच्या समोर दोन त्रिकोण, समान उंचीचे दोन त्रिकोण काढलेले आहेत. एक त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR. त्या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे हे मी इथे दाखवलंय. म्हणजेच AD बरोबर PS बरोबर मी याला H म्हणतो. मग आपण पहिल्या गुणधर्माचा इथे वापर करूया. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर
पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे, म्हणजे पाया BC छेद QR, याची पाया BC, याची पाया QR, याची उंची AD छेद याची उंची PS. हे झालं गुणधर्म क्रमांक 1 नुसार आपण सूत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे BC छेद QR गुणिले AD छेद PS, म्हणजे AD आणि PS ला मी H मानलंय, हा H आणि हा सुद्धा H. त्यामुळे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर, इथे काय होणार आता, हा H आणि H समान असल्यामुळे भाग गेला. त्याच्यानंतर BC छेद QR या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच यावरून दोन समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय आहे, पाया BC आणि QR. म्हणजेच दोन समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते. हे पहिलं दुसरे गुणधर्म झालं. त्याच्यानंतर आता या गुणधर्माकडे जाऊ आपण. दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. मी तुमच्या समोर या दोन समान पायांचे त्रिकोण काढलेले आहेत. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये AD लंब BC, त्याचप्रमाणे PS लंब QR आहे. मग इथे BC ही पाया आणि QR हे दोन्ही समान आहेत. BC बरोबर QR बरोबर आपण याला B म्हणूया. मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर, पाया गुणिले उंची लिहूया आपण, BC गुणिले उंची AD. आता याची पाया QR गुणिले उंची आहे PS. पण BC आणि QR हे दोन्ही समान आहेत. या दोघांना आपण B म्हणलेलं आहे. हा B आणि B. त्याच्यानंतर इथे AD छेद PS. मग हे B दोन्ही समान असल्यामुळे भाग जातात. त्यामुळे इथे AD छेद PS म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AD छेद PS. यावरून आपण अशा पद्धतीचे एक विधान तयार करू शकतो. दोन त्रिकोणांची पाया समान असेल तर दोन त्रिकोण समान पायांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतात. समान पायांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे आपण आता दोन गुणधर्मांचा अभ्यास केला. उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायाच्या प्रमाणात असते. जर पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून अशी एक शंका तुमच्या मनात निर्माण झाली असेल तर पहा, दोन समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल, तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, मग आपण तीन गुणधर्मांचा अभ्यास केला. तर या तीनही गुणधर्मांचा वापर करून आपण सराव संच 1.1 अभ्यासूया. विद्यार्थ्यांनो, या उदाहरणामध्ये पाया 9 आणि उंची 5 आहे एका त्रिकोणाची, आणि दुसऱ्या त्रिकोणाची पाया 10 आणि उंची 6 आहे. त्यासाठी पहिल्या त्रिकोणाची पाया B1 म्हणलं आणि उंची H1 म्हणलं 9 आणि 5, आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बाबतीत त्याची पाया 10 आणि उंची 6 आहे. तर आपण इथे दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची यांची मापे आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. याच्यावरून आपण त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढणार आहोत. म्हणजेच आपल्याला इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. या सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 गुणिले
H1 छेद H2 यानुसार आता किमती टाकूया आपण. B1 छेद B2 म्हणजे 9/10. H1 छेद H2 5/6. या भाग घालू आपण. 5 ने भाग जाईल, 5 1 5, 5 2 10. याला 3 ने भाग जाईल, 3 2 6, 3 त्रिक 9 म्हणजेच गुणोत्तर आलेला आहे 3 1 3 आणि बे दोन्ही 4 म्हणजेच A1 छेद A2 बरोबर 3/4 हे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर मित्र आता पुढील उदाहरणाकडे जाऊ. उदाहरण क्रमांक 2. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेल्या आकृतीत BC लंब AB इथे आहे. हे BC आहे, ते AB वर लंब टाकलेलं आहे. तर BC ची उंची म्हणजे उंची आहे ती BC 4 दिले. त्याच्यानंतर AD बरोबर 8 म्हणजे AD ही सुद्धा AB वर लंब टाकलेला आहे. म्हणजे इथं BC आणि AB वर टाकलेलं लंब आहे, AD ही AB वर टाकलेलं लंब आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये AB हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक पाया आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समान पायांचे त्रिकोण आहे हे आपल्या लक्षात येतं. मग आपण शिकलो आहोत गुणधर्म. समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. या सूत्राचा वापर आपण इथे करूया. तर A1 मग समान त्रिकोण आता BC लंब AB आणि इथे दिलेले त्याने आपल्या लक्षात येतं BC लंब AB आणि AD लंब AB म्हणजे AB ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक पाया आहे. हे समान पायांची त्रिकोण आहे. आपण आता इथे लिहूया त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD हा दोन्ही त्रिकोणांची पाया AB समान आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समान पायांचे आहेत. म्हणून A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2 या गुणधर्माचा आपण इथे वापर करणार आहोत. इथं आपण हे वाक्य नाही लिहिलं तरी इथं समान पायांचे त्रिकोण या पद्धतीने आपण लिहू शकतो. समान पायांचे त्रिकोण. मग म्हणून A1 छेद A2 बरोबर H1 आहे 4. याला आपण H1 म्हणूया आणि याला H2 म्हणूया. H1 4 छेद H2 8 आहे. मग याला भाग जातो 4 1 4, 4 2 8 म्हणून A1 छेद A2 बरोबर 1/2 या पद्धतीने हे गुणोत्तर आपल्याला मिळून जाईल. या पद्धतीने हे दुसरं उदाहरण आहे समान पायांचे त्रिकोण. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. मित्र उदाहरण क्रमांक 3 मध्ये शेजारील आकृती या आकृतीमध्ये रेख PS हे PS रेख RQ वर लंब टाकलेला आहे. त्यानंतर QT रेख PR वर लंब टाकलेला आहे. जर RQ बरोबर 6 म्हणजे RQ याची लांबी दिलेली आहे 6, RQ बरोबर 6, PS बरोबर 6, त्याच्यानंतर PR बरोबर 12. हा PR इथून इथपर्यंत पूर्ण 12 दिलेला आहे. तर QT काढा. तर यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. पहिल्यांदा त्रिकोण PQR या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मूळ त्रिकोण हा PQRच आहे. PS ही त्या PQR त्रिकोणाची उंची आहे. म्हणजेच आपल्याला ह्या त्रिकोण PQR ची पाया RQ 6 माहिती आहे आणि उंची PS देखील 6 आहे. म्हणजेच पाया आणि उंची या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला त्याने दिलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदा त्रिकोण PQR चे आपण क्षेत्रफळ काढावे लागेल. मग त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काढल्यानंतर त्रिकोण PQR ची PR ही बाजू पाया घेऊन QT ही बाजू उंची गृहीत धरून आपण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र वापरल्यानंतर पाया
माहिती आहे. त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपण काढतो आहे. क्षेत्रफळ आणि पाया त्याच्यावरून ही उंची आपल्याला मिळून जाईल. तर बघूया, आपण काढूया. पहिल्यांदा त्रिकोण PQR मध्ये रेख PS लंब बाजू QR. आता एरिया ऑफ त्रिकोण म्हणजे RQ ही पाया घेऊन इथे लिहू आपण वाटल्यास. रेख RQ हा पाया आणि PS उंची आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 पाया RQ गुणिले उंची PS. त्याच्यानंतर बरोबर 1/2 किमती टाकूया आपण. RQ 6 आहे, PS देखील 6 दिलेला आहे. मग बरोबर 1/2 म्हणजे 2 नी भाग जाईल. बेक बे बेत्रिक 6. 3 गुणिले 6 बरोबर 6 18. 18 एक या त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 18 एक या पद्धतीने या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. हे त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ 18 एकक आहे पूर्ण. मग आता आपण PR पाया घेऊन QT उंची घेऊन त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून पुढचा भाग काढायचा आहे. तर इथे त्रिकोण PQR मध्ये PR पाया, रेख PR हा पाया व रेख QT उंची. मग एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 पाया काय घेतलेला आपण PR गुणिले उंची आहे QT. PR पाया आहे, उंची QT आहे. मग आपल्याला विधान A इकडे यामध्ये त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपल्याला 18 एकक मिळालेले ते किंमत इथे टाकूया. 18 बरोबर 1/2 गुणिले PR दिलेले त्यांनी 12. हे 12 गुणिले QT आपल्याला काढायचे. मग सरळ पक्षांतर करून इकडे आणूया. हे 18 गुणिले 2 होतात. छेद 2 चे इकडे आल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडून डावीकडे येताना मग गुणिले 12 इकडे आणू आपण, भागिले 12 करूया. आता भागाकार करू. 2 ने भाग जाईल. बेक बे बे सख 12. त्याच्यानंतर 6 ने या दोघांना भाग जाईल. 6 1 6 6 3 18. म्हणून QT बरोबर काय आलं? QT बरोबर 3 एकक. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवले. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा त्रिकोण PQR मध्ये QR पाया आणि PS उंची घेऊन त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं. आपल्याला इथं क्षेत्रफळ मिळालं. त्यानंतर त्या क्षेत्रफळात दुसऱ्यांदा त्रिकोण PQR मध्ये PR पाया घेऊन आणि QT उंची घेऊन त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय. परंतु त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ आपल्याला इकडे मिळालं 18. त्यानंतर 1/2 12 पक्षांतर इकडे आणलं, भागाकार करून QT बरोबर आपल्याला 3 मिळालं. समजलं मित्रांनो? तर आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर मित्रांनो, या चौथ्या उदाहरणामध्ये AP लंब BC म्हणजे A या शिरोबिंदूतून AP या पाया BC वर लंब टाकलेला आहे. त्यानंतर AD आणि BC या दोन रेषा समांतर आहेत. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC यास एरिया ऑफ त्रिकोण BCD म्हणजे ABC आणि BCD या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आकृतीकडे बघितल्यानंतर असं लक्षात येईल, त्रिकोण ABC, मी याला ब्ल्यू कलरने हायलाइट करून घेतो परत.
ABC आणि दुसरा एक त्रिकोण आहे BCD. तर या दोन्ही त्रिकोणावर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यानंतर असं लक्षात येईल तर दोन्ही त्रिकोणांची BC ही पाया समान आहे. म्हणजेच पहिल्यांदा दोन समान पायांचे त्रिकोण आहेत हे लक्षात येतं. त्यानंतर दुसरी संकल्पना अशी आहे, या दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषेमध्ये स्थित आहेत. म्हणजेच आपण यापूर्वी शिकलो आहोत, दोन समांतर रेषेमधील त्रिकोणांची उंची समान असते. तर त्यामुळे ह्या ABC ची ही उंची AP आहे आणि D या शिरोबिंदूतून त्या समांतर रेषेवर आपण लंब टाकला त्या पद्धतीने, तर ही सुद्धा उंची इथे लंब टाकल्यानंतर DF म्हणतो मी. म्हणजेच AP आणि DF हे दोन्ही, AP ही ABC त्रिकोणाची उंची आहे आणि DF ही BCD या त्रिकोणाची उंची आहे. ते उंची देखील समान आहे. म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांची पाया आणि दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. तर बघूया आपण आता इथे काय मिळतं ते. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर B1 छेद B2 गुणिले H1 छेद H2. परंतु आपल्या लक्षात आलेलं आहे B1 B2 म्हणजे याची पाया आणि त्याची पाया दोघांची पाया समान आहे, दोन्ही समान आहेत. म्हणजे B1 छेद B1 करू आपण आणि याला सुद्धा उंची पण समान आहे म्हणून H1 छेद H1 करूया. म्हणजे B आणि B दोघांची पाया समान आणि उंची समान, B आणि H वेगळे धरू, त्यामुळे हे सगळं गेलं समान असल्यामुळे. तर यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर एकास एक आलं. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर एकास एक. कारण इथे आपल्याला लिहावं लागेल दोन्ही त्रिकोण समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण. म्हणजेच आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर एकास एक. कारण समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण BCD. म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ काढा म्हणले ते एकास एक आलं. म्हणजेच त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत. यानंतर आपण पाचव्या उदाहरणाकडे जाऊया. आता उदाहरण क्रमांक 5. या उदाहरणामध्ये वरील आकृतीत PQ लंब BC, AD लंब BC. तर खालील गुणोत्तरे लिहा. पहिलं गुणोत्तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण PQB, हा PQ आणि B हा एक त्रिकोण, त्याच्यानंतर PBC, PB आणि C हा दुसरा त्रिकोण. तर विद्यार्थ्यांनो या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला इथे काढायचे आहे. तर याच्यामध्ये P हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे PQ ही त्या दोन्ही त्रिकोणांची उंची आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. हे समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून त्रिकोण PQB ची पाया आहे BQ आणि त्रिकोण PBC ची पाया आहे BC. म्हणून याची पाया BQ छेद BC. याला कारण लिहायचंय समान उंचीचे त्रिकोण. त्याचप्रमाणे दुसरा आहे त्रिकोण PBC. हा P इथे आहे, B आणि हा C. त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC. पुन्हा लक्षात येतं का बघा. ABC ची पाया BC आणि त्रिकोण PBC ची पाया BC. म्हणजे इथे देखील
त्या दोन्ही त्रिकोणांची पाया BC ही सामायिक आहे, म्हणजे समान पायांचे त्रिकोण त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून त्रिकोण PBC ची उंची आहे PQ छेद ABC ची उंची आहे AD. याला आपण म्हणूया आता समान पायांचे त्रिकोण. त्यानंतर तिसऱ्या गुणोत्तराकडे त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC. बघूया आपण त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण ADC. मग ABC आणि ADC चा परत A हा सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे ABC ची उंची AD आहे आणि पाया BC आहे. त्यानंतर त्रिकोण ADC ची उंची AD च आहे आणि पाया DC आहे. म्हणजेच परत या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असते. म्हणून ABC ची पाया आहे BC छेद ADC ची पाया आहे BC. या पद्धतीने. त्यानंतर चौथ्या गुणोत्तराकडे जाऊया. एरिया ऑफ त्रिकोण ADC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC. आता बघा ADC मध्ये AD उंची आहे, DC पाया आहे आणि PQC मध्ये PQ उंची आहे आणि QC पाया आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची दोन्ही भिन्न आहेत. म्हणून आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून ADC ची ADC पाया गुणिले उंची DC गुणिले AD आपण लिहू आधी DC गुणिले AD. त्याच्यानंतर PQC ची पाया इकडे DC पाया घेतलं तर इथे याची QC ही पाया आहे. QC छेद उंची आहे PQ. गुणधर्म 1 नुसार आपल्याला म्हणता येईल. या पद्धतीने या चारही गुणोत्तरांचे आपण या चारही गुणोत्तरांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण या उदाहरणात काढलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणांचा उपयोग आपल्याला पुढच्या प्रमेयासाठी करायचा आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय अभ्यासणार आहोत. त्यासाठी या उदाहरणाचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर पुढच्या भागात प्रमेयासाठी आपण तयार आहोत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत.